श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवेकऱ्यांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर स्वामी सेवेकऱ्यांनो, लवकरात लवकर दत्त जयंती येणार आहे. दत्त जयंती ही 26 डिसेंबर 2023 रोजी आहे आणि दत्त जयंतीची आपण सर्व स्वामी भक्त, दत्त भक्त खूप आतुरतेने वाट बघत असतो. कारण दत्त जयंती हा दिवस आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी, दत्त भक्तांसाठी दिवाळीपेक्षा कमी नसतो आणि दत्त जयंतीनिमित्तच आपल्याला सगळ्यात पवित्र ग्रंथाचे पारायणसुद्धा करायला मिळत असते. म्हणजेच आपल्याला 5वा वेद मानल्या जाणाऱ्या गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करायला या दत्त जयंतीनिमित्त मिळत असते. म्हणूनच या दत्त जयंतीनिमित्त आपण गुरुचरित्र पारायण कसे करावे, कोणी करावे, नियम व अटी काय असतात आणि तसेच पूजा मांडणी कशी करावी आणि या दत्त जयंतीनिमित्त केल्या जाणाऱ्या गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन कसं करावं याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात आधी गुरुचरित्र पारायण करायचं म्हटलं की बरेच लोक घाबरतात की या ग्रंथाच्या पारायणाचे नियम खूप अवघड असतात. नियम खूप कटाक्षाने पाळावेच लागतात आणि हे नियम खूप अवघड असल्यामुळे बरेच जण ही सेवा करायचंच राहून देतात, ही सेवा करायचंच सोडून देतात आणि ही सेवा माझ्याच्याने शक्यच होत नाही असं म्हणतात आणि गुरुचरित्र पारायणाकडे वळतच नाहीत. म्हणूनच नियमाचं बर्डन न घेता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने गुरुचरित्र पारायण आपण कसं करू शकतो याबद्दल आपण पाहणार आहोत. आणि तुम्हाला जर का एखादा नियम पाळणं शक्य होत नाही किंवा तुमच्याकडून विसरून जातं तर मग काय तुम्ही सेवाच करायची नाही का? तर तुमच्या हातून ही सेवा व्हावी ही आपल्या गुरूंची इच्छा असते. म्हणूनच आपण ही सेवा करायलाच पाहिजे आणि आपल्या हातून जर का काही चुका झाल्या तर देव आपलं कधीच वाईट करत नसतं. तर आपल्यासोबत वाईट होतं ते आपल्या कर्मामुळे होतं. आपण जे कर्म करतो ना त्यानुसार आपल्याला शिक्षा भेटत असते. आणि जर का आपल्या गुरूंनी ठरवलं आहे ना की तुमच्याकडून ही सेवा करून घ्यायची तर ते गुरु आपल्याकडून ती सेवा मनापासून आणि श्रद्धेने करूनच घेतात. म्हणून तुम्ही नियमांना घाबरू नका. गुरूंची जशी इच्छा असेल ना तसंच गुरु आपल्याला चालवतात आणि आपल्या हातून ती सेवा करून घेतात. आणि जर का तुम्हाला एखाद्या नियमांची किंवा अटीची भीती वाटत असेल ना तर स्वामींसमोर बसा. स्वामींना सांगा की माझ्याकडून हा नियम पाळणं होत नाही, म्हणून तुम्ही माझ्याकडून हा नियम पाळून घ्या. माझ्याकडून चुकूनही हा नियम मोडला जाणार नाही याची काळजी तुम्ही घ्या असं म्हणा आणि बाकी सर्व स्वामी महाराजांवर सोडा. स्वामी महाराज तुमच्याकडून ही सेवा कशी करून घेतात याचा तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि सेवेला सुरुवात तर करा. सेवेपासून लांब राहू नका. गुरुचरित्र पारायण जर का तुम्ही केलं ना तर तुमच्या आयुष्याचं सोनंच होणार आहे. तुमचं गुरुबल वाढणार आहे. गुरु तुम्हाला प्रत्येक संकटातून तारणार आहे आणि गुरूंचा वरदहस्त या गुरुचरित्र पारायण केल्याने तुम्हाला मिळणार आहे. तर सगळ्यात आधी गुरुचरित्र पारायण केल्याने काय होतं तर स्वामी सेवेकऱ्यांनो, आयुष्यामध्ये कितीही संकट आले, मुलंबाळ होत नाही, पितृदोष आहे, घरदार नाही, मुलं हट्टीपणा करतात, नवऱ्याला नोकरी लागत नाही किंवा नवरा आपलं ऐकत नाही, नवरा बायको एकमेकापासून लांब राहत आहेत, तुमच्या आयुष्यामध्ये असंख्य गोष्टी आहेत, असंख्य अडचणी आहेत. तुमच्या सगळ्या समस्यांवर, अडचणीवर एकच उपाय आहे, तो म्हणजे गुरुचरित्र पारायण. तर सगळ्यात आधी महिलांनी गुरुचरित्र पारायण करावं का? तर बघा, गुरुचरित्राचा जो मोठा ग्रंथ आहे ना त्याचं पारायण महिला करू शकत नाहीत. कारण त्यामध्ये असे काही श्लोक आहेत की ज्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते. पण जो आपला दिंडोरी प्रणीत ग्रंथ आहे ना, जो केंद्रामध्ये, स्वामी केंद्रामध्ये सहज मिळून जातो, त्या ग्रंथाचं पारायण महिला करू शकतात. आणि गुरुमाऊलींनी आपल्यासाठीच हा ग्रंथ निर्माण केलेला देखील आहे. आणि हा ग्रंथ मराठी प्राकृतमध्ये आहे. यामध्ये शब्दरचना अगदी सोपी आहे. याचा उच्चार आपण सहज करू शकतो आणि या ग्रंथामध्ये भावार्थ सुद्धा आहे. मग प्रश्न पडतो, फक्त आम्ही भावार्थ वाचला तर चालतो का? तर नाही, आपल्याला हा ग्रंथ पूर्ण मनापासून आणि श्रद्धेने संपूर्ण वाचायचा आहे. आणि या ग्रंथामध्ये एकूण 53 अध्याय आहेत. म्हणून आवर्जून महिलांनी हाच ग्रंथ वाचावा, याच ग्रंथाचे पारायण करावे.
आणि सगळ्यात आधी घरामध्ये वर्षातून एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण हे झालंच पाहिजे. गुरुचरित्राचं पारायण घरामध्ये केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नेगेटिव्ह एनर्जी असते, जी काही वाईट बाधा असते ना, ती वाईट बाधा आपल्या घरातून जाते आणि वाईट बाधा आपल्या घरामध्ये प्रवेशसुद्धा करत नाही. आणि ज्या घरामध्ये वर्षातून एकदा तरी गुरुचरित्र पारायण होतं ना, त्या घरामध्ये दत्त महाराजांची आणि स्वामी महाराजांची अखंड कृपा राहते. आणि स्वामी महाराजांच्या आणि दत्त महाराजांच्या कृपेने त्या घरामध्ये कधीही काही वाईट घडतच नाही. हे झालं वर्षातून एकदा तरी घरी पारायण करावं. पण गुरुचरित्र पारायण हे सप्ताह काळात आवर्जून दत्त मंदिरात, स्वामी केंद्रामध्ये, स्वामींच्या मठामध्ये केलं ना, तर याचं पट आपल्याला अनंत पटीने मिळत असतं. कारण जेव्हा आपण घरामध्ये एक पारायण करतो ना, तेव्हा आपल्याला एक पटीनेच फळ मिळतं. आणि जेव्हा आपण दत्त जयंतीनिमित्त, स्वामी पुण्यतिथीनिमित्त केंद्रामध्ये जाऊन सामूहिक गुरुचरित्र पारायण करतो ना, तेव्हा आपल्याला अनंत पटीने फळ मिळत असतं. म्हणूनच तुम्हाला जर का शक्य होत असेल ना, तर आवर्जून केंद्रातच जाऊन दत्त जयंतीनिमित्त सप्ताह काळात पारायण करा आणि अनंत पटीने फळ प्राप्त करून घ्या. तुमच्या सेवेचा बँक बॅलन्स वाढवा. पण ज्यांना काही अडचणीमुळे किंवा शक्यच होत नाही, ते सर्वजण घरीसुद्धा नियमांचं पालन करून हे पारायण करू शकतात. तर आता बघूया या गुरुचरित्र पारायणाचे काय नियम असतात. पारायण म्हटलं ना, तर नियम हे येणारच. तर सगळ्यात आधी 20 डिसेंबर ते 26 डिसेंबरमध्ये तुमचा जर का मासिक धर्म असेल किंवा तुमची तारीख त्याच दिवशी असेल ना, तर तुम्ही पारायण अजिबात करू नका. कारण गुरुचरित्र हे पारायण थांबवायचं नसतं. चला आता 4 दिवस सेवा करेन आणि नंतर 3 दिवस करेल असं देखील करायचं नसतं. सप्ताह काळामध्येच आपल्याला हे पारायण करायचं असतं. आणि दुसरा नियम म्हणजे गुरुचरित्र पारायणाच्या आदल्या दिवशी आपल्याला 1 गाय आणि 4 कुत्र्यांना नैवेद्य चारायचा असतो. म्हणजेच 19 तारखेला रात्रीच आपल्याला 1 गाय आणि 4 कुत्र्यांना नैवेद्य चारायचा आहे. आणि गुरुचरित्र पारायणाच्या दिवशी 1 नारळ आणि खडी साखर व अगरबत्ती घेऊन जायची व महाराजांना प्रार्थना करायची की हे पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे स्वामी महाराज करून घ्या. आणि 7 दिवस गुरुचरित्राचं पारायण करणं ही आपल्यासाठी एक परीक्षा असते. कसं तर 7 दिवस आपल्याला खूप आळस येतो, झोप लागते, मनामध्ये नेगेटिव्ह विचार जास्त प्रमाणात येत असतात. मग या विचारांना येऊ द्या, पण तुमची इच्छाशक्ती एवढी प्रबळ ठेवा ना, की काहीही झालं तरी मला हे गुरुचरित्र पारायण करायचंच आहे असं ठामपणे आपल्या मनाला सांगा आणि पारायण निर्विघ्नपणे पूर्ण करा. आणि घरात जर का तुम्ही पारायण करणार असाल तर स्वामी महाराजांचा फोटो असावा, दत्त महाराजांचा फोटो असावा किंवा दत्त महाराजांची मूर्ती असावी. तुम्ही सेपरेट एक पूजा मांडणी करू शकता आणि तिथेच बसून तुम्ही हे पारायण करू शकता. तुम्ही जे खाता त्या वस्तूंचा नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवू शकता. आणि एक अखंड दिवा म्हणजे फक्त पोथी चालू आहे तोपर्यंतच नाही, तर 7 दिवस चलेल असा अखंड दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि पारायण करायचं आहे. पण जर का तुम्ही केंद्रात किंवा मठात पारायण करणार असाल ना, तर तिथे तुम्हाला वेगळं काही करायची गरज पडत नाही. केंद्रामध्ये सर्व काही केलं जातं. पुढचा नियम म्हणजे आपल्याला 7 दिवस कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आपल्याला गादीवर किंवा सोप्यावर झोपायचं नाही, तर खाली एक चटई टाकूनच झोपायचं आहे. पण ज्या महिलांना गुडघ्याचा त्रास आहे किंवा ज्या महिला प्रेग्नेंट आहे त्या खाली झोपू शकत नाहीत, मग त्यांनी पलंगावर झोपलं तर हरकत नाही. पलंगावरच झोपायचं आहे, फक्त गादीवर झोपायचं नाही. पलंगावर एक चटई टाकायची आहे आणि पलंगावर झोपायचं आहे. आणि झोपताना डाव्या कुशीवरच झोपायचं आहे. डाव्या कुशीवर झोपल्याने आपल्याला दत्त महाराज साक्षात दर्शन देऊन जातात असा अनुभव आहे. म्हणून झोपताना आवर्जून डाव्या कुशीवरच झोपायचं आहे. तर आता येतो जेवणाचा प्रश्न. तर या 7 दिवसामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं फळ ग्रहण करू शकता. त्याचबरोबर तुम्ही पालेभाज्या खाऊ शकतात. पालेभाज्यामध्ये तुम्ही मेथी आणि शेपू खायचं नाही, कारण शेपूच्या भाजी खाल्ल्याने ढेकर येतं आणि मेथीची भाजी खाल्ली ना तर ॲसिडिटी होते. कारण गुरुचरित्र वाचताना ढेकर वगैरे आलेले देखील चालत नाही, म्हणून शेपूची भाजी आपल्याला खायची नाही. हा एक नियम आहे. त्याचबरोबर या सप्ताह काळात तुम्ही दूध ग्रहण करू शकता, खाऊ शकता. बाहेरचा कुठलाही पदार्थ आपल्याला या 7 दिवसामध्ये ग्रहण करायचा नाही. आणि याचबरोबर आपल्याला एक धान्य खायचं आहे. म्हणजे तुम्ही जर का पहिल्या दिवशी गहू खाल्ला ना, तर तुम्हाला 7 दिवसामध्ये फक्त गहूच खायचा आहे, म्हणजे चपाती ते खायचं आहे. आणि जर का तुम्ही भाकरी खाल्ली ना, तर त्या 7 दिवसामध्ये तुम्हाला भाकरीच खायची आहे. त्याचबरोबर या 7 दिवसामध्ये तुम्हाला भात खायचा नाही. तसेच कुठल्याही प्रकारचं कडधान्य तुम्हाला या 7 दिवसामध्ये खायचं नाही. मग आता खायचं काय,
तर मी तुम्हाला सांगते ते तुम्हाला या 7 दिवसामध्ये खायचं आहे. सप्ताह काळात उपवास आला ना तर तुम्ही साबुदाणा खाऊ शकता, पण तुम्हाला शेंगदाणे अजिबात खायचे नाही. तुम्ही बटाटे खाऊ शकता, रताळे खाऊ शकता, भेंडी, दोडका, ढोबळी मिरची, पत्तागोबी, फुलगोबी, तोंडली खाऊ शकतात. फक्त काय तर तुम्हाला या सप्ताह काळामध्ये कांदा, लसूण वर्ज्य आहे. तसेच वांगे खायचे नाहीत आणि गवार देखील या सप्ताह काळात खायची नाही. आणि 7 दिवस तर आपण एवढं सगळं आपल्या स्वामी महाराजांसाठी, आपल्या गुरूंसाठी सोडू शकतो ना. आपल्याला आयुष्य पडलं आहे बाकी खाण्यासाठी, म्हणून 7 दिवस आपल्याला कडकडीत तेवढे नियम पाळायचेच आहेत. थोडक्यात काय तर तामसिक पदार्थ आपल्याला सप्ताह काळात ग्रहण करायचे नाहीत, कारण सप्ताह काळात आपलं मन, शरीर आपल्याला प्रसन्न ठेवायचं आहे. आणि घरी जर का तुम्ही पारायण करणार असाल तर घरी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर किंवा घरामध्ये 5-6 वेळा आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे. तसेच सप्ताह काळात कुठल्याही प्रकारचं काळं वस्त्र आपल्याला परिधान करायचं नाही. आणि पारायण करताना आपल्याला साडी घालायची आहे, हातामध्ये काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत. आपल्याला सप्ताह काळामध्ये टिकली लावायची नाही, तर कुंकू लावायचं आहे. एवढे साधे आणि सोपे नियम आपण जर का घरी पारायण करणार असाल तरी आहेत आणि केंद्रात करणार असाल तरी आहेत. म्हणून आपल्याला एवढे साधे आणि सोपे नियम पाळून आवर्जून दत्त जयंतीनिमित्त केंद्रामध्ये किंवा घरी पारायण करायचं. तर आता उद्यापन कसं करायचं, तर 7व्या दिवशी तुमचे जेवढे काही अध्याय असतील तेवढे वाचायचे आहेत आणि घरामध्ये गोडधोड काहीतरी बनवायचं आहे. त्याचा नैवेद्य आपल्याला स्वामी महाराजांना किंवा त्या पोतीला दाखवायचं आहे. आणि नंतर तुम्हाला जर का एखादं जोडपं भेटलं किंवा एखादी सवासीन स्त्री भेटली तर त्यांना जेव घालायचं आहे. नाही भेटलं तर गोरगरिबांना दान द्यायचं आहे किंवा दत्त मंदिरात किंवा स्वामी केंद्रामध्ये दान करायचं आहे. या 7 दिवसामध्ये थोडी हडबड झाली ना तरी हरकत नाही, पण आपल्याला आपल्या गुरूंसाठी, आपल्या सेवेचं बँक बॅलन्स वाढवण्यासाठी, आपल्या आयुष्याला दिशा देण्यासाठी गुरुचरित्राचं पारायण आवर्जून करायचं आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर का हे पारायण घरी करणार असाल आणि मध्ये जर का सुतक विटाळ पडला तर तुम्हाला हे पारायण थांबवायचं नाही. तुमच्या जवळपास कोणी व्यक्ती असेल ना तर त्या व्यक्तीकडून ते वाचन पूर्ण करायचं आहे. नसेल तर देवबाप्पांना बोलवायचं आहे आणि त्यांच्याकडून हे वाचन करून घ्यायचं आहे. आणि शक्य असेल तर आवर्जून केंद्रामध्ये जाऊन आपल्याला पारायण करायचं आहे, कारण केंद्रामध्ये केलेल्या पारायणाचे अनुभव खूप चांगले आहेत. व्हिडिओमधील ही छोटीशी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.